जेव्हा आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचेच सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. आत्ता का कापलं जातंय? तुम्ही शांत बसा रे जरा, नाही तर तू ये इकडे आणि मार बोंब परत सारखी. एकही झाड कापलं नाही त्यावेळेला. उत्तम सुंदर चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळेला प्रशासकांचा आणि त्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला. बॉस्टन मध्ये पण सत्कार झाला त्यांचा, अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला. मग आता काय चालू आहे? मी त्या दिवशी म्हटलं ना की ही तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाही आहे. यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आत्ता याच्यावरती कुंभमेळा करायचा. कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्याही घशात घालायची जमीन. सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. आज त्यावेळेला जे महाराष्ट्रातल्या कुठच्या बाकी शहर सोडा जेव्हा ते